नमस्कार, मी राजश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजश्री ब्लॉग. आज मकर संक्रांत. आजची सकाळ खूपच अशी मस्त झालेली आहे. आज मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे तुम्हाला सर्वांना हॅप्पी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज मी इथे मकर संक्रांत स्पेशल पोर्चमध्ये मकर संक्रांतीची रांगोळी काढलेली आहे. इथे मी सुगडं पूजन करत आहे. आम्ही इथे पाटावरती स्वच्छ असं कापड टाकून त्यावरती सुगडं पूजन केलेले आहे. त्याला हळद कुंकू लावून सुगडं पूजन करत असते. आमच्या इकडे याला सुगडं पूजन असे म्हणतात. काहींच्या इकडे मातीचे बोळके पण असंही म्हणत असतात. आता मी पूजन करून घेते. त्यानंतर मी अशी सुगडांच्या पुढे छोटीशी रांगोळी काढते. सुगडांच्या पुढे रांगोळी काढली तरच ते सुंदर दिसतात आणि रांगोळीचा पण मान असतो. रांगोळी ही काढावीच लागते. मी अशी फुलांचीच रांगोळी काढलेली आहे छोटीशी. रांगोळी काढली तरच अशी सुंदर दिसत असतात सुगडं. चला, मी पूर्ण रांगोळी काढून घेते आता. हे बघा किती सुंदर असे दिसत आहे. रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आम्ही इथे पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता. मग ते सुगड्यांना नैवेद्य दाखवत आहे मी. पुरणपोळी, खीर, सार, भात, भजे, कुरडई असा पुरणपोळीचा आम्ही स्वयंपाक केलेला होता. ते सर्व आवरल्यानंतर सियाला पण भूक लागलेली होती. मग मी तिला डाळीच्या पिठाचे पराठे करून दिले. तिला ते खायला दिले. तिला प्लेटमध्ये खायला दिले, पण तिला प्लेट नको होती. ती प्लेट सारखी लोटून देत होती पायाने. सिया काय करते असं बाळ? ती सारखी लोटून द्यायची. मी तिच्याकडे लोटायची आणि ती सारखी लोटून द्यायची पायाने. आणि सगळं पराठे खायचं होतं तिला. सिया नीट खा. असं काय करते सिया? सारखी पायाने लोटत होती ती. त्यानंतर तिला झोप पण. आताच मी सियाला झोपी लावते आता. आज मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे आज थोडासा उशीर झाला आणि त्यातल्या त्यात आम्ही किचनची काही आज भांडी पण घासली. ती खूप खराब पण झालेली होती आणि आज बाकीचे सर्व काम आवरलेलं होतं. किचन पण साफ झालेलं होतं. ती भांडी बाहेर आम्ही सुकण्यासाठी गॅलरीमध्ये ठेवलेली होती. भांडी सुकलेली आहे. मग चला लावून देऊया ती. काही काचेचे ग्लास होते, ते सर्व असे लाईनशीर लावले मी. काचीचे असल्यामुळे थोडेसे हळूहळूच लावते. मी एक साईडची पूर्ण भांडी लावून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडची पण लावायची होती मला. दुसऱ्या साईडनी पण लावते. 3-4 बरण्या होत्या, त्या अशा व्यवस्थित ठेवल्या. त्यानंतर त्याच्या वरच्या साईडला पण बरण्या होत्या, ते पण नीट लावल्या मी. थोडासा हात पुरत नव्हता, त्यामुळे थोडेसे उंच डाचा करून त्या बरण्या व्यवस्थित ठेवल्या. आता मी सर्व भांडी अशी व्यवस्थित लावून घेतली. आता किचन असं व्यवस्थित मस्त असं दिसायला लागलेलं आहे. अगोदर खूप रिकामं वाटत होतं. आता मस्त दिसतं. आम्ही रोज देवीला फ्रेश फुलं पण वाहत असतो.
आज टॉम्याला पण काही खायला नाही दिलं, त्यामुळे टॉम्याला मी आता बिस्किट घेऊन जाते. त्याला पण भूक लागलेली असेल, तो तिथून माझ्याकडेच बघत होता. टॉमी, बिस्किट खायचं तुला? चला टॉम्याला खायला बिस्किट देऊया. टॉमा, बिस्किट खायचं? टॉमा, बिस्किट खायचं तुला? हे त्याचं घर आहे छोटंसं. काय खातो टॉमू? धर पटकन खाय. खाय ना बिस्किट, खाय. माझ्याकडे यायचं आहे का? नको रे, बिस्किट खाय पटकन. धर, चल पटकन चल. बिस्किट खाय, धर. नाही खायचं? मग काय करायचं आहे? टॉमूला बिस्किट नाही खायचं, त्याला माझ्याकडे यायचं आहे. काय झालं? बिस्किट खायचं. धर बिस्किट काय. टॉम धर. धर रे, बिस्किट खाय ना. का बरं नाही खायचं? नाही खायचं तुला? मग काय करायचं आहे? का रे? ए टॉमू, फिरायला जायचं का आपण? फिरायला जाऊ, चाल. बिस्किट नाही खायचं? मागे हो, जर खाऊन दे. तर पटकन, आज खूपच वारं सुटलेलं आहे. धर ना, नाही खायचं. चल मग आपण चक्कर मारायला जाऊ बागेमध्ये. यायचं तुला? चल आता आम्ही चक्कर मारायला जातो बागेमध्ये, टॉम आणि मी. हे बघा, आज खूपच वारं सुटलेलं आहे. खाय ना टॉमू बिस्किट. टॉमू, बिस्किट खाय. चल मग आपण चक्कर मारून येऊ. चला इकडे चल, इकडे चल. चल इकडं, इकडं टॉमू चल. इकडे जायचं आपल्याला. आम्ही चाललोय चक्कर मारायला आता बागेमध्ये. अरे टॉमू, हळू चाल रे. आम्ही आलो बागेत. वाव, द्राक्ष बघा, मस्त झाली ना. टॉमू, टॉमी बघा. काय रे टॉमू, काय झालं? खाऊन बघते आज एक. छान लागतं, गोड. टॉमू चाल. टॉमी माझ्या पण पुढे. चल रे चल. कुठे चाललो? कुठं चाललो टॉमी? आपण चक्कर मारायला आलो ना. का रे टॉमू, चल. हे बघा आमचा बाग. द्राक्ष आता सर्व पिकलेली आहे. खूप मोठे मोठे द्राक्षे. आता आपण दुसऱ्या बागेमध्ये जाऊयात. टॉमू चाल. हळू रे, एवढं जोरात कशाला चालतो? इकडे चल, इकडे. हळू टॉमू, चल इकडे. हे बघा, आता आम्ही दुसऱ्या बागेत आलोय. हे पण द्राक्ष किती मस्त आहे, पण अजून पिकलेले नाही आहे हे. चल रे टॉमू, हे बघ. चल चल टॉमू चल. खूप छान द्राक्ष हे पण. काय झालं तुला, झोप आली का? जांभळे देतोय तू. हे बघा किती मस्त आहे, किती मोठे मोठे गड आहे. वाव, हे बघा.
चला आता घरी पण आलोय आपण. बागेमध्ये चक्कर मारून आल्याच्या नंतर टॉम्या पण खूप थकला आणि मी पण घरी आले आता. चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा.